मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये सुद्धा कोरोनाचं आता पुनरागमन झाले आणि पुण्यामध्ये 87 वर्षाच्या एका वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे। कोरोना बाधितावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि पुण्यातली आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झालेली आहे। मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये सुद्धा कोरोना बाधित आढळलेला आहे। 87 वर्षाचे वृद्ध आहे ते आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत खासगी रुग्णालयामध्ये। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी पुण्यामधून निलेश खरमरे जोडले गेले। निलेश, सगळ्यात महत्त्वाचं खरं तर मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये सुद्धा कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला आहे। राज्यामध्ये कोरोनाचं एक प्रकारे संकट म्हणता येईल पुन्हा एकदा उभं राहिलं आहे। अर्थातच आरोग्य यंत्रणा सतर्क आहे, घाबरण्याचं कारण नाही, पण प्रत्येकानं काळजी घेण्याची गरज आहे। काय नेमकी पुण्यातली माहिती? खरं तर अनुपमा, ही जर आकडेवारी बघितली तर जानेवारीपासून ते आत्तापर्यंत 87 रुग्ण जे आहेत ते कोरोना बाधित आपल्याला सापडले आहेत आणि विशेष करून मुंबईमध्ये 56 रुग्ण आहेत आणि त्यात एक भर पडली आहे ती पुण्याची। हे सगळे रुग्ण जरी असले तरी यामध्ये घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण कोविड-19 आणि आत्ताचा कोविड LP8.1 यामध्ये फरक आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे लक्षणं काही प्रमाणात साम्य असली तर याच्यातला जो डेथ रेशो आहे तो फार कमी आहे। खरं तर हा विषाणू जो आहे तो परदेशातून भारतामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र यातला जो मरण्याची जी संख्या आहे ती फार कमी आहे। त्यामुळे घाबरून न जाण्याचे आव्हान जे आहे ते आरोग्य विभागाने केलेलं आहे। मात्र आकडेवारी जर बघितली तर गांभीर्याने ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। सर्वात जास्त जे रुग्ण आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहेत आणि रात्री एक पुण्यामध्ये रुग्ण सापडलेला आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, 87 वर्षाचा तो रुग्ण आहे। पण या सगळ्यामध्ये डॉक्टरांनी एक आव्हान केलेलं आहे की ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुंबई असेल किंवा पुणे असेल, आरोग्य विभागाची जी यंत्रणा आहे ती सक्रिय झालेली आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या विषाणू जो आहे LP8.1 हा कोरोनाचा नवीन व्हेरियंट आहे, त्याला घाबरण्याची गरज नाही आहे, मात्र काळजी घेण्याची फार गरज आहे। त्याचा फैलाव जे आहे तो काही प्रमाणामध्ये मंदावलेला आहे, मात्र पाऊस आणि थंडीचं प्रमाण जर वाढलं तर कदाचित महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये ह्याचा फैलाव वाढू शकतो। मात्र काळजी करण्याची गरज नाही आहे। जी आकडेवारी जी येत आहे ती चिंताजनक असली तरी निश्चितच आरोग्य यंत्रणा सतर्क आहे, मात्र प्रत्येकानं आपापल्या परीने काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद निलेश, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यामधून निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर।